चांगले असे प्रकल्प आणून आपल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार देऊ शकतो। आणि आताच्या काळात जर तुम्ही यादव साहेबांना निवडून दिलं तर असे अनेक प्रकल्प, असे अनेक प्रोजेक्ट आपण आणून लोकांना रोजगार देऊ शकतो। बचत गटांच्या महिलांना पण आपण रोजगार देऊ शकतो। आता आपल्या कोकणात सर्वात जास्त उत्पादन आंबा आणि काजूच आहे। वाशीची डेअरी ह्याची पण हमी घेते की काजू आणि आंब्याचं उत्पादन आम्ही कलेक्ट करून कसं ते आईस्क्रीम प्रोडक्ट किंवा असे अन्य प्रोडक्ट वाशीची तर्फे कसे बनतील हे सुद्धा बघितलं जाईल। तर मी एवढीच विनंती करते की तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही तुमच्या अडचणी असतील तर ते यादव साहेब निश्चितच पूर्ण करतीलच। आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपलं धनुष्यबाण चोरीला गेलेलं आहे, आपलं घड्याळ पण चोरीला गेलेलं आहे। हे परत मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त उमेदवार आमदार म्हणून निवडून द्यायचे, त्यात यादव साहेबांना पण आपण निवडून द्यायचंय, तरच आपले चोरीला गेलेली वस्तू परत मिळेल। तर आता सध्याच्या स्थितीला आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती लढत आहोत। तर ह्या चिन्हाला 20 तारखेला यादव साहेबांना मतदान करून 1 नंबरचं बटन आहे, माणूस पण 1 नंबर आहे। तुम्हाला सर्वांना इथे बसलेल्यांना भेटले पण असतील, काही नाही भेटले त्यांनी जरूर घरी या एक दिवस, म्हणजे त्यांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। आणि एवढीच विनंती करते की येत्या 20 तारखेला यादव साहेबांना 1 नंबरचं बटन आहे, तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे, ह्याला मतदान करून विजयी करा। आणि 23 तारखेला आमच्या सोबत तुम्ही पण मिरवणुकीत सामील व्हाल ही एवढंच आश्वासन मागते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।